बघा लास्ट पार्ट काय सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन कोणाला म्हटलं होतं? द ट्रीटमेंट ऑफ वॉटर विथ रिएजंट so as to remove colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो ऍलम K2SO4 Al2SO4 थ्राइस 24H2O. सेकंड आहे त्याला असं पण काय म्हटलंय आयर्न सल्फेट आहे. थर्ड आहे ॲल्युमिनियम सल्फेट आहे. ॲल्युमिनियम सल्फेट असेल Al2SO4 थ्राइस. सांगता येईल का? सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन कॉमन एक्झाम्पल आहे तुरटे पाण्यामधून फिरवली तर काय जे कॉलायडल किंवा इम्प्युरिटी आहे ती काय त्या टँकच्या तळाला जमा होती. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो कोॲग्युलेशन. ते त्याचे एक्झाम्पल्स दिलेत. पहिला असतो ॲलम म्हणजे काय तुरटी. सेकंड आहे आयर्न सल्फेट म्हणजे काय ApSO4 आहे. थर्ड आहे ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे काय Al2SO4 थ्राइस आहे. लिहिता एवढे डेफिनेशन आणि 3 एक्झाम्पल. हा फास्ट. अरे रिप्लाय द्या एक जण. डेफिनेशन ऑफ कोॲग्युलेशन त्याचबरोबर काय एक्झाम्पल्स. हा राईट करा एक्झाम्पल आणि डेफिनेशन. त्यानंतर आपण पुढे जाऊ मेकॅनिझमला. राईट सिम्पल आहे एक डेफिनेशन त्याचे 3 एक्झाम्पल्स आहेत. फक्त काय लिहा ॲलम K2SO4 Al2SO4 थ्राइस आहे. या ठिकाणी काय हो Al2SO4 थ्राइस 24H2O. सेकंड फॉर्म्युला आहे आयर्न सल्फेट आहे. आयर्न सल्फेट असेल तर ApSO4 आहे. थर्ड आहे ॲल्युमिनियम सल्फेट आहे. ॲल्युमिनियम सल्फेट असेल Al2SO4 थ्राइस आहे. हा आपण चॅप्टरच्या बघ शेवटी आलोय. झालं लिहायचं. अरे रिप्लाय completed or not? Yes, sir. Completed. Yes, sir. Completed. काय डेफिनेशन आहे हो? द ट्रीटमेंट ऑफ वॉटर विथ रिएजंट सो ॲज टू रिमूव्ह. काय सांगताय हो? सो ॲज टू रिमूव्ह. कोणते 2 एक्झाम्पल्स आहेत? Colloidal as well as coarse disperse impurity by precipitation. काय पहिला आहे ॲलम. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो आयर्न सल्फेट. आणि थर्ड आहे त्याला आपण काय म्हटलंय हो ॲल्युमिनियम सल्फेट. थर्ड आहे त्याला आपण काय म्हणतोय ॲल्युमिनियम सल्फेट. येईल लक्षात. एकदम सोपं आहे. मग काय हो त्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत किंवा 2 मेकॅनिझम्स आहेत. बघा फर्स्ट एकदम सोपं मेकॅनिझम आहे. काय म्हटलंय फर्स्ट मेकॅनिझम कोलायडल पार्टिकल कॅरी अँड इलेक्ट्रिक चार्ज. कोणताही कोलायडल पार्टिकल असेल तर त्याच्यावर काय असतो इलेक्ट्रिक चार्ज असतो. द कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. कोलायडल पार्टिकल असेल तर आपण त्याला सांगतो इलेक्ट्रिक चार्ज आहे. पण कोलायडल पार्टिकल विथ क्ले असेल तर क्लेचा पार्टिकल मातीचा कण असेल तर त्याच्यावर काय असतो निगेटिव्ह चार्ज. सांगता येतील का बघा 2 पॉइंट. कोलायडल पार्टिकल असेल तर नक्कीच त्याच्यावर इलेक्ट्रिक चार्ज असतोय. जर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल तर नेक्स्ट पार्ट आपण काय सांगतो कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. क्लेचा कोलायडल पार्टिकल असेल तर त्याच्यावर काय असतो निगेटिव्ह चार्ज. सांगता येतील का बघा. एकदम सिंपल. कोलायडल पार्टिकल कॅरी इलेक्ट्रिक चार्ज. कोलायडल पार्टिकलवर कसला चार्ज आहे इलेक्ट्रिक चार्ज असतोय. पण जर कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले असेल तर काय निगेटिव्ह चार्ज. क्लेचा पार्टिकल असेल तर त्याचा चार्ज कसा आहे निगेटिव्ह. बघा आता आपण ज्या वेळेला तुरटी फिरवतोय त्यावेळेला काय ॲलम मधले Al+ आयन्स Al+3 आयन्स काय करतायत या निगेटिव्ह पार्टिकलला काय करतायत न्यूट्रलाइज करतायत. ते न्यूट्रल पार्टिकल्स एकत्र येत आहेत आणि एक बिगर ड्रॉप तयार होतोय आणि तो ड्रॉप काय होतो
settles down due to force of gravity. एकदा बघा काय म्हटलंय सिंपल. colloidal particle काय म्हटले हो, colloidal particle carry electric charge. The colloidal particles of clay carry negative charge. Because of these, the fine particles of clay cannot coalesce. म्हणजे काय, क्लेचे पार्टिकल निगेटिव्ह चार्ज मुळे एकत्र येऊ शकत नाहीत. जर त्याच्यामध्ये आपण alum यूज केला, the use of alum gives a positively charged aluminum plus 3 ions which neutralize negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger drop. Due to the force of gravity, these particles settles down. सांगता येईल का बघा, एकदम सिंपल आहे. कोलायडल पार्टिकल असेल तर त्याच्यावर काय इलेक्ट्रिक चार्ज आहे. कोलायडल पार्टिकल विथ क्ले असेल तर त्याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज. हा, दोन निगेटिव्ह आले तर त्याच्यामध्ये काय होतं, फोर्स ऑफ रिपल्शन. दोन फाईन पार्टिकल एकत्र यायचं म्हटलं क्लेचे तर त्याच्यामध्ये काय होतं, फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ रिपल्शन मुळे हे क्ले पार्टिकल कुलीज होऊ शकत नाहीत, एकत्र येऊ शकत नाही. कुलीज म्हणजे काय, एकत्र येणे. मग त्या ठिकाणी जर आपण ॲलम वापरला, तुरटी वापरली तर ॲलम मधले Al+3 आयन्स काय म्हटले हो, ॲलम मधले Al+3 आयन्स काय करतायत हो, न्यूट्रलाइज करतायत. कुणाला न्यूट्रलाइज करतायत, निगेटिव्हली चार्ज क्ले पार्टिकल. कुणाला न्यूट्रलाइज करतायत हो, निगेटिव्हली चार्ज क्ले पार्टिकल. नाउ दिस न्यूट्रल पार्टिकल्स काय म्हटले, नाउ दिस न्यूट्रल पार्टिकल कॅन come close to each other and convert into bigger drop or bigger particle due to force of gravity. This particle settles down. काय म्हणता येईल, ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दिस पार्टिकल्स सेटल्स डाऊन. सांगता येईल का बघा पहिल्यापासून. देर आर टू टाइप्स ऑफ मेकॅनिझम. फर्स्ट पार्टिकल कोलायडल पार्टिकल. काय म्हटले पहिले मेकॅनिझम, फर्स्ट कोलायडल पार्टिकल, फर्स्ट मेकॅनिझम carry an electric charge. The colloidal particle with clay carry negative charge. Because of this negative charge, the fine clay particles cannot coalesce. दोन पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाहीत. त्याचं कारण आपण काय सांगतो, या दोन्हीमध्ये काय असतो, फोर्स ऑफ रिपल्शन. जर आपण ॲलम यूज केला, तुरटी वापरली तर त्याच्यापासून आपल्याला कोणते आयन्स मिळत आहेत, Al+3 आयन मिळत आहेत, अल्युमिनियम आयन्स मिळत आहेत. त्या अल्युमिनियमचे आयन्स निगेटिव्ह क्ले पार्टिकलला काय करतायत, न्यूट्रलाइज करतायत. मग ते न्यूट्रल पार्टिकल्स एकत्र येत आहेत आणि एक बिग्गर ड्रॉप तयार होतोय. जर न्यूट्रल पार्टिकल्स एकत्र आले, बिग्गर ड्रॉप क्रिएट झाला ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दीज पार्टिकल्स सेटल्स डाऊन. त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे. कोण सांगताय, कोणाला सांगता येईल, कोलायडल पार्टिकल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज आहे. कोलायडल पार्टिकल विथ क्ले असेल तर त्याच्यावर चार्ज कसला आहे, निगेटिव्ह आहे. हा, त्यानंतर काय, दोन कोलायडल पार्टिकल्स क्ले पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाहीत किंवा फाईन पार्टिकल्स ऑफ क्ले कॅनॉट कुलीज एकत्र येऊ शकत नाहीत. कारण का, दोन निगेटिव्ह असेल तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये काय, फोर्स ऑफ रिपल्शन. जर आपण ॲलम वापरला, तुरटी वापरली तर त्याच्यापासून आपल्याला कोणते आयन्स मिळत आहेत, Al+3 आयन्स मिळत आहेत. ते Al+3 आयन्स काय करतायत, न्यूट्रलाइज करतायत. कुणाला न्यूट्रलाइज करतायत, निगेटिव्हली चार्ज क्ले पार्टिकल्सला न्यूट्रलाइज करतायत. कुणाला न्यूट्रलाइज करतायत, निगेटिव्हली चार्ज क्ले पार्टिकलला न्यूट्रलाइज करतायत. दीज न्यूट्रल पार्टिकल्स कॅन कम क्लोज टू इच अदर. ते न्यूट्रल पार्टिकल एकमेकाच्या जवळ येत आहेत आणि त्याच्यापासून काय तयार होतो, बिग्गर ड्रॉप तयार होतो, एक मोठा ड्रॉप तयार होतोय ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ते पार्टिकल्स काय होत आहेत, सेटल्स डाऊन होत आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट मेकॅनिझम. त्याला आपण काय म्हणणार आहे, फर्स्ट मेकॅनिझम. सांगता येईल का, काय शॉर्ट मध्ये सांगता आलं तरी ठीक. कोण सांगते, हा, रॅन्डमली एक जण सांगा फर्स्ट मेकॅनिझम. तुम्हाला जे लक्षात आलं ते सांगायचं. हा, येईल का सांगता कोणाला, अरे एक जण येस नो काहीतरी रिप्लाय द्या. हा, कोण, श्रद्धा सांगतात का, D03. येस. हा, तुम्हाला जे लक्षात आलं ते सांगा. मिनिंग वर्ड टू वर्ड नाही आलं तरी चालेल. फर्स्ट मेकॅनिझम, Colloidal particles carry an electric charge. हा, Colloidal particles of
clay carry negatively charge हा, because because of the charge of हा बरोबर आहे, सांगा. charge of the fine particles of clay cannot close कुलीज, कुलीज म्हणजे काय? एकत्र. Coolidge. हा एकत्र. हा, एकत्र The येणे. use for हम्म, the use of alum gives positively charged A++3 ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settle down. हम्म. कोण सांगताय का आणखीन मुलामध्ये? तुम्ही रॅन्डमली सांगा स्वतःहून. एकदम सिंपल आहे, तुम्हाला जे लक्षात आलंय ते सांगा. फास्ट. कोण सांगतंय? अरे जे लक्षात आलंय ते सांगा. सर, हा सांगा गोविंद. कोलायडल पार्टिकल्स वर इलेक्ट्रिकल हा, आणि कोलायडल पार्टिकल्स ऑफ क्ले कॅरी निगेटिव्ह चार्ज. बरोबर. हा, नेक्स्ट. निगेटिव्ह चार्ज असतोय. हा चार्ज हा, ते पार्टिकल्स एकत्र येत नाही, त्याचं कारण काय? हा, ते पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाहीत, त्याचं कारण काय? repel each other. हा, रिपेल इच फोर्स अदर, ऑफ रिपल्शन. हा ठीक आहे, पुढं. द यूज ऑफ ॲलम म्हणजे ॲलमचा यूज केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज ए प्लस प्लस आयन्स विच न्यूट्रलाइज होत आहेत. द कोण न्यूट्रलाइज होत आहे? आयन्स कोणत्या आयन्स न्यूट्रलाइज होत आहेत? निगेटिव्ह. हा, निगेटिव्ह आयन न्यूट्रलाइज होत आहेत. ॲलम म्हणजे काय? तुरटी तुरटी. हा, मग न्यूट्रलाइज झाल्यावर काय होतंय? एकत्र येतात. हा, म्हणजे बिगर ड्रॉप होतोय. एकत्र येऊन त्याचं ड्रॉप तयार होतोय. हा, बिगर ड्रॉप काय होतोय? सेटल डाऊन होतोय. काय सेटल डाऊन होतोय? ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा, ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हा, येईल का बघा, परत एकदा मी सांगतो बघा. कोलायडल पार्टिकल कॅरी अँड इलेक्ट्रिक चार्ज. द कोलायडल पार्टिकल ऑफ क्ले carry negative charge because of these the fine particles of clay. काय म्हटले हो? because of this the fine particles of clay cannot coalesce म्हणजे काय? एकत्र येऊ शकत नाहीत. कशामुळे? दोन निगेटिव्ह असतील तर साहजिकच काय? फोर्स ऑफ रिपल्शन आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, किंवा ते न्यूट्रल होत आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा न्यूट्रलाइज होत आहेत. The use of alum gives positively charged Al plus ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles, काय म्हटले हो? Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settles down. कोण सांगताय आणखीन एक? चला, एक मुलीमध्ये एक मुलामध्ये. हा, स्वतः सांगताय का मी सांगू द्या? रॅन्डम. Yes, sir. हा, सांगा एक जण. Colloidal particles carry electrical charges, and the colloidal particles of clay carry negative charges because these particles cannot coalesce because the force of repulsion. Then the use of alum gives them positively charged Al plus ions which neutralize the negatively charged clay particles, and then these neutral particles get together and convert into bigger particles, and due to force of gravity these particles settle down. ओके, गुड. आणखीन कोण आहे का? हा, स्वतःहून सांगणार आहे. हा, अरे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मुलामध्ये कोण असेल तर ठीक आहे. अरे एक जण फास्ट. कोण सांगतंय फास्ट? हा, D33 शुभम माळी.
Colloidal particle carry an electric charge. हा The colloidal particle of clay carry negative charge. Huh. Because of this charge, हा हा the fine particles the fine particle of clay cannot collide. The Huh. use of alum gives positively charged A plus 3 ions, which Huh. neutralize the negatively charged clay particle. Now this natural particle can come close to each other and convert into bigger particle. हा ठीक आहे. Due to force of gravity, this particle settle down. ओके येईल काय लक्षात सगळ्यांच्या? बघा एकदम सिंपल आहे. लक्षात आलं का हो सगळ्यांच्या? हो किंवा नाही रिप्लाय द्या. Yes, sir. ठीक आहे. लॅ मग फर्स्ट मेकॅनिझम देअर आर 2 मेकॅनिझम. हा राईट डाऊन. Colloidal particle carry electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of these, complete झाल्या 2 lines. Completed. हा नेक्स्ट बघा. फर्स्ट मेकॅनिझम ला कंप्लीट करा. द फाइन पार्टिकल ऑफ क्ले कॅनॉट कूलीज. द यूज ऑफ शुभम स्पीकर का ऑन करताय? शुभम माळी. द यूज ऑफ alum gives positively charged Al plus 3 ions which neutralize the negatively charged clay particles. These neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settles down. Complete झालं. Due to force of gravity, these particles settles down. इथपर्यंतच लिहायचं आहे. झालं सर. मुली हो बघा परत एकदा एकदम सिंपल मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये काही टप नाही. काय म्हटलंय हो? कोॲग्युलेशन कुणाला म्हणतोय? जर वॉटर रिएजंट बरोबर रिॲक्ट झालं तर कोलायडल किंवा जी इम्प्युरिटी आहे ती आपण प्रेसिपिटेटच्या रूपात बाहेर काढू शकतो. प्रेसिपिटेशन म्हणजे काय? इनसोल्युबल सॉलिड आहे. त्याचे 3 रिएजंट आहेत. पहिला ॲलम आहे, सेकंड आयर्न सल्फेट आहे, थर्ड ॲल्युमिनियम सल्फेट आहे.
फर्स्ट आपण काय घेतोय ऍलम. ऍलम मधून आपल्याला काय मिळत आहे, हे ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, त्याची व्हॅलन्सी +3 आहे. पॉझिटिव्हचे आयन्स मिळत आहेत. जर आयन्स पॉझिटिव्ह असतील, क्लेचे आयन्स कसे आहेत, निगेटिव्ह आहे, एकमेकाला काय न्यूट्रलाइज करत आहेत. न्यूट्रलाइज झालंय की बिगर ड्रॉप तयार होतोय. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळं तो बिगर ड्रॉप काय होतंय, सेटल्स डाऊन. काय म्हटलंय बघा, फर्स्ट मेकॅनिझम, there are two mechanisms. Colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this, the fine particles of clay cannot coalesce म्हणजे काय, एकत्र येऊ शकत नाहीत. The use of alum gives positively charged Al+3 ions which neutralize the negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, these particles settles down. हे लक्षात. बघा आता सेकंड मेकॅनिझम अल्युमिनियम सल्फेटचं आहे. काय म्हटलंय बघा, नेक्स्ट पार्ट, सेकंड मेकॅनिझम. इन सेकंड मेकॅनिझम, when aluminum sulfate is added to water, it hydrolyzes to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of sulfuric acid. काय तयार होतं, AlOH थ्राइस म्हणजे काय, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होतंय. त्याचबरोबर काय, H2SO4 म्हणजे काय, सल्फ्युरिक ऍसिड तयार होतोय. काय येईल बघा रिॲक्शन, Al2SO4 थ्राइस म्हणजेच काय हो, Al2SO4 थ्राइस म्हणजेच कोण आहे हो, काय म्हटलंय बघा, Al2SO4 थ्राइस म्हणजेच काय, अल्युमिनियम सल्फेट जर आपण वॉटरमध्ये ऍड केलं, काय रिॲक्शन येते बघा, अल्युमिनियम सल्फेट, एकदम सिंपल आहे. काय अल्युमिनियम सल्फेट आपण कशामध्ये ऍड करतोय, वॉटरमध्ये ऍड केलं तर काय तयार होतोय, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होतोय, प्लस काय, सल्फ्युरिक ऍसिड तयार होतोय. येईल का बघा. इन सेकंड मेकॅनिझम, वेन अल्युमिनियम सल्फेट इज ऍडेड टू वॉटर, it hydrolyzed to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4. मग काय येईल रिॲक्शन हो, Al2SO4 thrice. काय रिॲक्शन येईल हो, Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice, it gives काय तयार झालं हो, twice AlOH thrice OH3 plus plus 3H2SO4. येईल का, सिंपल रिॲक्शन आहे. काय हो, 3 Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. काय म्हटलंय बघा, इन सेकंड मेकॅनिझम, काय म्हटलं, इन सेकंड मेकॅनिझम, when aluminum sulfate is added to water, it hydrolyzes to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4. मग काय आली रिॲक्शन, Al2SO4 thrice, काय रिॲक्शन आली हो, Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. हे लक्षात. काय रिॲक्शन आहे, अल्युमिनियम, याला आपण काय, Al2SO4 थ्राइसला आपण काय म्हणतोय, अल्युमिनियम सल्फेट. AlOH थ्राइसला आपण काय म्हणतोय, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सांगता येईल का हो एक जणाला रिॲक्शन, कोण देत आन्सर फास्ट. सेकंड मेकॅनिझम, कोण देत आन्सर बघा फास्ट. काय बघा, Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. एक जण. येस सर. कोणती रिॲक्शन आहे हो, Al2SO4 thrice plus 6H2O, it gives 2 AlOH थ्राइस plus 3 thrice plus 3H2SO4. ठीक आहे. मुलीमध्ये एक जण. Sir, काय रिॲक्शन सेकंड मेकॅनिझम, Al2SO4 thrice प्लस Al2SO4 thrice plus 6H2O, it gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. ठीक आहे.
Al2SO4 थ्राईसला आपण काय म्हणतो ॲल्युमिनियम सल्फेट. AlOH थ्राईसला आपण काय म्हणतो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. काय फरक आहे सांगा. Al2SO4 थ्राईसला काय म्हणणार आहे आपण ॲल्युमिनियम सल्फेट आणि AlOH थ्राईसला आपण काय म्हणतो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. लिहिता एवढं सेकंड मेकॅनिझमला. Completed? Yes, sir. Yes, sir. हा कुणाचं राहिलंय का लिहायचं. बघा एकदम सिंपल आहे. फक्त आता त्याच्या पुढे हेडिंग टाका प्रोसेस म्हणा. काय हेडिंग टाका हो प्रोसेस. एवढंच हेडिंग टाका. काय हेडिंग टाकलं प्रोसेस. आणि पहिल्यापासून बघा काय काय बघितलं आपण. सेडिमेंटेशन विथ कॉयग्युलेशन. कॉयग्युलेशन कुणाला म्हणतो आपल्याला छोटे छोटे इम्प्युरिटीज रिमूव्ह करायचे आहेत. मग ते कोलायडल असतील तरी चालतील. कोलायडल म्हणजे काय छोटे छोटे. क्ले म्हणजे काय मातीचे कण असतील त्याला पण काय म्हणतोय क्ले. क्ले म्हणजे काय मातीचे छोटे पार्टिकल्स आहेत. काय म्हटलंय पहिल्यांदा डेफिनेशन त्याचे एक्झाम्पल त्याचे दोन मेकॅनिझम. डेफिनेशन कुणाला म्हणतो द ट्रीटमेंट ऑफ वॉटर विथ रिएजंट सो ॲज टू रिमूव्ह कोलायडल ॲज वेल ॲज कोर्स डिस्पर्स इम्प्युरिटीज बाय प्रेसिपिटेशन. पहिलं एक्झाम्पल ॲलम. काय एक्झाम्पल आहे K2SO4 Al2SO4 thrice into 24H2O. Second, iron sulfate ApSO4. Third, aluminum sulfate Al2SO4 thrice. Next, there are two mechanisms. कोणते तो दोन mechanism? Colloidal particle carry electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this, the fine particles of clay cannot coalesce. This use of alum gives positively charged Al plus ions which neutralize negatively charged clay particles. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, this particle settles down. त्याला पण मेकॅनिझम फर्स्ट म्हणतो. सिंपल आहे बघा. इलेक्ट्रिक पार्टिकल चार्ज कोलायडल पार्टिकल असेल तर त्याच्यावर इलेक्ट्रिक चार्ज आहे. विथ क्ले असेल तर नेगेटिव्ह चार्ज आहे. मग ते फाईन पार्टिकल्स ऑफ क्ले एकत्र येऊ शकत नाहीत कारण दोन नेगेटिव्ह एकत्र आले. कुलीज म्हणजे काय एकत्र येणे किंवा कंबाईन होणे. एकत्र येणे किंवा त्याला आपण काय म्हणतोय कंबाईन होणे. दोन क्ले पार्टिकल्स एकत्र येऊ शकत नाही कारण दोन्हीवर निगेटिव्ह चार्ज आहे. दोन्हीमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएट होते. जर आपण ॲलम वापरला तर त्याच्यापासून पॉझिटिव्ह आयन्स मिळत आहेत. ते पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह क्ले पार्टिकलला न्यूट्रलाइज करतायत किंवा त्या दोन्हीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे न्यूट्रलाइज होत आहेत. न्यूट्रल पार्टिकल काय होत आहे तो दिस न्यूट्रल पार्टिकल कॅन कम क्लोज टू इच अदर कन्वर्ट इन टू बिगर पार्टिकल्स. त्याचबरोबर काय होतं ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दिस पार्टिकल सेटल्स डाऊन. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ते पार्टिकल्स काय सेटल्स ऍट द बॉटम ऑफ टँक. सेकंड मेकॅनिझम मध्ये आपण काय करतोय ॲलमच्या ऐवजी तुरटीच्या ऐवजी आपण रिएजंट चेंज केलाय. काय केलं हो
रिएजंट आपण चेंज केलाय आणि कोणता रिएजंट घेतोय आपण ॲल्युमिनियम सल्फेट घेतोय. जर आपण ॲल्युमिनियम सल्फेट वॉटरमध्ये टाकला तर त्याचं हायड्रोलिसिस होतंय आणि हायड्रोलिसिस झालं तर ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड तयार होतंय. हायड्रॉक्साईड काय इथे रिएक्शन Al2SO4 थ्राइस काय रिएक्शन इथे Al2SO4 thrice plus 6H2O. It gives twice AlOH thrice plus thrice H2SO4. काय तयार होतंय thrice H2SO4. हा कोण सांगताय वो सेकंड मेकॅनिझम आता किंवा फर्स्ट मेकॅनिझम? सांगता येईल का कोणाला? तुम्हाला जे लक्षात आलंय ते सांगायचं. D11 रोहिणी कदम सांगताय फर्स्ट मेकॅनिझम. जे लक्षात आलं ते सांगायचं किंवा लक्षात आलं नसेल तर आलं नाही असं सांगायचं. रोहिणी हा काय फर्स्ट मेकॅनिझम आपलं तुमच्या लँग्वेज तुमच्या लँग्वेज मध्ये सांगितलं तरी चालेल. कोलायडल particle carry electric charge. Colloidal particle of clay carry negative charge because of force of repulsion. The use of gives positively charged Al plus ions which neutralize the negative charged clay particle. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger particles due to force of gravity, and these particles settle down. Okay, good. Next. सर फर्स्ट एक मिनिट रोहिणी हे करा तुम्ही स्पीकर ऑफ करा. गोविंद काय अडचण आहे? गोविंद फर्स्ट मेकॅनिझम आहे ना फर्स्ट मेकॅनिझम मध्ये द यूज ऑफ एलम पासून क्ले पार्टिकल्स पर्यंत एक्सप्लेन करायचं. काय बघा मातीचा जो कण आहे क्ले पार्टिकल आहे त्याच्यावर कुठला चार्ज आहे निगेटिव्ह. दोन निगेटिव्ह आलं तर एकत्र मोठा ड्रॉप तयार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो रिएजंट वापरतो. कोणता रिएजंट वापरला ॲल्युम किंवा तुरटी. ॲल्युम पासून आपले कुठले आयन्स मिळत आहेत Al पॉझिटिव्ह आयन्स मिळत आहेत. क्लेचे निगेटिव्ह आयन्स आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आलं तर त्याचं काय होतंय न्यूट्रलायझेशन होतंय. म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कॅन्सल होत आहेत. न्यूट्रल पार्टिकल तयार झाले की ते दोघं एकत्र येत आहेत. ते दोघांनी एकत्र आले तर एक मोठा ड्रॉप तयार होतोय आणि जसा मोठा ड्रॉप तयार होईल तसा तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे काय होतोय सेटल डाऊन ऍट द बॉटम ऑफ टँक. येते लक्षात? येस. क्ले पार्टिकल म्हटलं की तो कसा आहे निगेटिव्ह. ॲल्युम मधला ॲल्युमिनियम कसा आहे पॉझिटिव्ह. ते दोन्ही एकमेकाला काय करतायत न्यूट्रलाइज करतायत. ज्या वेळेला न्यूट्रल पार्टिकल क्रिएट होतोय त्याच वेळेला काय होतोय बिग्गर पार्टिकल क्रिएट होतोय. जोपर्यंत बिग्गर पार्टिकल क्रिएट होत नाही तोपर्यंत क्ले पार्टिकल काय होत आहेत त्या वॉटरमध्ये रोटेट होत आहेत फिरत राहत आहेत आणि बिग्गर ड्रॉप तयार झाला की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे ते काय होत आहेत सेटल्स डाऊन होत आहेत. नेक्स्ट अटेंडन्स टाका फास्ट. अटेंडन्स कोण राहिले का बघा टाकायचं आणि काय डाऊट्स असतील तर विचारा. प्रोसेस पुढच्या लेक्चरला पण बघू. त्याचबरोबर काय तुम्हाला MCQ दिलेस नोट्स दिलेत PPT पण तुमच्याकडे आहेत लिहून घेतलेला आहे. काय अडचण आले वगैरे तरी विचारायचं. जेवढं शिकवलंय तेवढं व्यवस्थित अभ्यास करायचा. तुम्हाला येतंय लक्षात? काय डाऊट्स असतील तर विचारू शकता. जवळपास काय रे एकच पॉइंट आपला क्लोरिनेशनचा एक पॉइंट पेंडिंग आहे. नाहीतर हा चॅप्टर आपला काय संपतोय. येते लक्षात? एक 2 ते 3 लेक्चर मध्ये हा टॉपिक काय संपतोय आणि आपली टेस्ट आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असेल. अटेंडन्स टाका. कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरला आपण काय ही प्रोसेस बघायचे सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशनचे.